नमस्कार मित्रांनो, मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट्स होत होत्या की सर शेळीच्या दूध वाढीसाठी उपाय सांगा. शेळ्यांच्या डिलिव्हरी झाले, त्याला 1-2 दिवस चांगलं दूध आलं, नंतर त्यांचं दूध लगेच कमी होऊन गेलं, याने पिल्लाचं पोट देखील भरत नाही आहे, तर मग दूध वाढीसाठी उपाय सांगा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की शेळ्यांचं दूध कशा प्रकारे वाढेल किंवा पहिलं 2 दिवस शेळ्यांच्या डिलिव्हरीनंतर पहिल्या 2 दिवस जसं दूध येतंय, खूप सारं दूध येतं, त्याच पद्धतीनं हमेशा दूध येण्यासाठी काय उपाय करता येईल. तर एक मी खूप जुनं आणि पारंपरिक औषध घेऊन आलेलो आहे. त्याचा उपयोग धनगर बांधव करतात आणि आपले जनरल शेळीपालकसुद्धा याचा उपयोग करतात शेळींच्या दूध वाढीसाठी. मग कशा प्रकारे त्या औषधाचा उपयोग करायचा, ते औषध कसं आहे, कोणतं आहे, हे थोडक्यात आपण पाहून घेऊया. तर चला मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणारे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील. आता आपण डायरेक्टली ते औषध पाहूया. कसं औषध आहे, काय आहे, कशा प्रकारे वापरायचं आहे. मित्रांनो, त्या औषधाचं नाव आहे कातबोळ. कातबोळ हा शब्द तुम्ही कुठे ना कुठे ऐकलाच असेल, नसेलही ऐकला तरी तुमच्या घरातील कोणतरी म्हातारी व्यक्ती असेल, आजी असेल, आजोबा असेल, त्यांना हा शब्द 100% माहीत असेल. कातबोळ हे औषध पारंपरिक औषध आहे आणि हे कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये, जुन्या किराणाच्या दुकानामध्ये किंवा मेडिकलमध्ये मिळून जातं. मित्रांनो, काय करायचं, एक 10 रुपयाचा कातबोळ आणायचा आहे. तो एका शेळीसाठी भरपूर होऊन जातो. तर बारीक भुवा करायचा. बारीक भुवा केल्यानंतर एक अर्धा चमचा कातबोळ पिठामध्ये मिक्स करून आपल्या शेळीला सकाळ संध्याकाळ 3 दिवस लगातार द्यायचं आहे. 3 दिवस लगातार दिल्याने आपल्याला 100% मित्रांनो त्याचा फायदा जाणवतो. कुठे कुठे बाह्यांच्या डिलेवरीमध्ये देखील मित्रांनो याचा उपयोग होतो. बाईला देखील कातबोळ जो आहे तो दिला जातो, गोळीच्या माध्यमात असेल किंवा कोणी लिंबाच्या पाल्यामध्ये मिक्स करून देत असतं. मित्रांनो, या कातबोळाने दूध वृद्धीमध्ये 100% फायदा होतो. हे पारंपरिक पद्धतीने किंवा खूप दिवसापासून चालत आलेली एक पद्धत आहे. आता कातबोळ केव्हा द्यायचा आहे? मित्रांनो, शेळीची डिलिव्हरी झाली की दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला लगातार 3 दिवस हा कातबोळ द्यायचा आहे. एका हप्त्याच्या आत हा कातबोळ दिला गेला पाहिजे, तेव्हाच आपल्याला 100% फायदा दूध वृद्धीमध्ये जाणून येत असतो. म्हणून या कातबोळाचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे. वेळेमध्ये वापर जर केला तर खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती चांगला फायदा आपल्याला या कातबोळाचा मिळत असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खरंच माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून नंतर एक घंटेचं चिन्ह येईल, त्या घंटे चिन्हावरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि इथून पुढे येणारे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील. मित्रांनो, तुम्ही जर यामागे कातबोळाचा उपयोग केला असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला किंवा कशा प्रकारे रिझल्ट आला हे देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला पाठवू शकता. आणि इथून पुढे जर कातबोळाचा उपयोग करणार आहात तर आलेला रिझल्ट देखील तुम्ही नक्की कळवा की कशा प्रकारे रिझल्ट आला, दूध किती वाढले या पद्धतीने. तर चला, भेटूयाच प्रकारच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.